माणूस आहे, ठाकरे साहेबाला मानणारा, चव्हाण साहेबाला मानणारा, गाड्याचे नाव घेऊ शकत नाही. पण तो आपल्याला मानणारा माणूस कधी कधी आपल्याकडून नकळत नाराज झालेला आहे. म्हणजे न कळत आपणही आपल्या समर्थकाला आपण आपल्या विरोधात उभा केलेला आहे, म्हणायला काही हरकत नाही. आज तुमचं चाळीसगाव असो, नंदुरबार असो, अशा पट्ट्यामध्ये आपल्या कुठल्याच विरोधकाचा समर्थक त्यांच्या मदतीला नाही आहे. तर अशा ठिकाणी हे बी मदतीपासून वंचित राहतात किंवा आपले समर्थक वंचित उभं राहतात. कारण की एवढं मोठं संघटन आहे, कोण कोणाला ओळखत नाही एवढं. आता महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राच्या बाहेरही विरोधक आहेत. तर त्यासाठी माझं आज असं म्हणणं आहे की आपण मागचे सर्व मतभेद विसरायचे, सर्व मतभेद विसरायची. माझ्याकडून हात जोडून नम्रतेची विनंती आहे, कुणालाही मदत करा, पण मदत करण्याच्या वेळेस त्याचा फोटो जरूर काढा, त्याला विनंती करा, भाऊ तुला मदत झालेली आहे, हे व्हॉट्सअप ग्रुपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला, ज्या काही सोशल मीडिया असेल त्याच्यावर तू शेअर कर. आणि त्याने जर नाही शेअर केला तर आपण करायचा. आणि गाड्याला मात्र लोगो लावायची विनंती करायची. संघटन चालवायला लागतो पैसा, सदस्य नोंदणी पण करणं आवश्यकच आहे. त्याच्यासाठी मोर्चे, आंदोलन, आमची हे दौरे येणं जाणं. तर त्या जे काही विरोधात गेले त्याने आपल्याला आर्थिक मदत केलीच पाहिजे असं काही नाही. आपण आपले करत आलो, भविष्यात पण करत राहू. तुमचं माझं जे अफाट प्रेम आहे, मला आजपर्यंत काही कोणी दिलेलं नाही आहे. तर माझे हात जोडून एकच नम्रतेची विनंती आहे की आपलं जीवन हे सत्कारणे लागण्यासाठी, विरोधाचा विरोध मोडून काढण्यासाठी सर्वांना मदत करा. धन्यवाद. जय संघ.